पण आमचा वास्तुशास्त्रावरती कोणत्याही प्रकारचा विश्वासच नव्हता. वास्तुशास्त्र पाहायचं मुख्य कारण म्हणजे एकतर आर्थिक अस्थिरता, कौटुंबिक नातेसंबंध आणि शारीरिक व्याधी हे साधारण प्रश्न असतात सर्वसामान्यांच्या पुढे. आता त्या सर्वसामान्य प्रश्नांपैकी आपण श्रीकांत शेठ यांना विचारूया की या वास्तुशास्त्राच्या मार्गदर्शनाचा आपल्याला काय फायदा झाला ती. नमस्कार. आज आपण चर्चा करणार आहोत श्रीकांत जाधवराव यांच्यासोबत. नमस्कार. ते जाधववाडी परिसरातील उद्योगशील शेतकरी आहेत. साधारणतः 10 वर्षापासून ते आपल्या संपर्कात आहेत. त्यांना आपण वास्तुशास्त्राचं मार्गदर्शन करत आहोत. पूर्वी 10 वर्षापूर्वी त्यांचा वास्तुशास्त्रावर अजिबात विश्वास नव्हता, पण त्यानंतर त्यांचा वास्तुशास्त्रावरचा विश्वास फारच प्रगाढ झाला. आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत त्यांच्या वास्तुशास्त्रांबद्दलच्या अनुभवांबद्दल. नमस्कार सर. नमस्कार. तुमचा वास्तुशास्त्रावर अजिबात विश्वास नव्हता 10 वर्षापूर्वी. काय परिस्थिती आली की ज्यामुळे तुम्हाला वास्तुशास्त्रावर विश्वास ठेवावा लागला? बाऊंच्या बद्दल 10-12 वर्षापूर्वी श्री आपल्या डेअरीचे संचालक संतोष शेठ गायकवाड आणि सचिन शेठ गायकवाड या दोघांनी बाऊंबद्दल माहिती दिली होती. पण आमचा वास्तुशास्त्रावरती कोणत्याही प्रकारचा विश्वासच नव्हता, कसल्याही प्रकारचा विश्वास नव्हता. आम्ही आमच्या कर्तृत्वाला, आमच्या कामाला सर्वस्व मानवायची. त्यामुळं आम्ही कधी त्या गोष्टीचं जास्त फार विचारच केला. आणि काही थोड्या कालांतराने फार कौटुंबिक अडचणी यायला लागल्यानंतर आम्ही त्या गोष्टीचा जरा थोडासा विचार केला की बाबा काहीतरी पाहिलं पाहिजे. मग परत सचिन शेठ एकदा बोलले की तुम्ही जे काही कष्ट करत आहात त्या कष्टाचं काहीतरी फळ भेटलं पाहिजे, त्यासाठी तुम्ही एकदा भाऊंची व्हिजिट घ्या. मग आम्ही नवनाथ भाऊंची एकदा व्हिजिट केली. भाऊ स्वतः साईडवरती आमच्या घरी आले. त्यांनी प्रॉपर मार्गदर्शनाने सांगितले की बाबा तुमच्या वास्तूमध्ये काय काय दोष आहेत आणि त्याचा काय बाबा तुमच्या कौटुंबिक जीवनावरती, शारीरिक जीवनावरती, तुमच्या आर्थिकतेवरती, या सर्व गोष्टींवरती कसा त्याचा इम्पॅक्ट पडतोय. त्या गोष्टी सांगितल्यानंतर मग आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाने वास्तूत काही बदल केले आणि त्या वास्तूमध्ये बदल केल्यानंतर आम्हाला 3 महिन्यातच अतिशय वेगळ्या पद्धतीने रिझल्ट मिळाले. मग आणि माझं जे शारीरिक व्याधी होत्या, माझं खूप मोठ्या प्रमाणात पाठदुखीचा मला त्रास व्हायचा, डोकेदुखीचा त्रास व्हायचा, ते सगळं बऱ्यापैकी मला 90-95% माझा दूर झालेला आहे आता. त्यानंतर माझ्या कुटुंबात काही वाद व्हायचे, तर ते वादसुद्धा निवारण झालेले, कोणत्याही प्रकारचे वाद राहिलेले नाही. सगळं वाद निवारण होऊन आमचं कुटुंब एकदम चांगल्या पद्धतीत आता काम करतं आहे. आम्हाला जे आम्ही कष्ट करतो आहे त्याची चांगला मोबदला भेटतो आहे. आर्थिक स्थैर्य आम्हाला चांगलं भेटलेलं आहे. आत्ताच नुकतीच आम्ही एक शेतीसाठी जर काय महत्त्वाचं तर पाणी, आणि पाण्यासाठी आणि मग भाऊंच्याबरोबर जरा मार्गदर्शन, मी वेळोवेळी मार्गदर्शन घेत असतो भाऊंचं. त्यांना विचारलं की बाबा मला शेतामध्ये विहीर घ्यायची आहे, तर काय करू भाऊ. मग भाऊंनी स्वतः येऊन त्यांची पाणी शोधण्याची किंवा पाणी दाखवण्याची पद्धत इतर लोकांपेक्षा खूप वेगळी आहे. कोणत्याही प्रकारचा आदिर्भाव नाही आहे, काही नाही आहे. ते व्यवस्थित पद्धतीने त्यांनी मला दाखवून आता मी विहीर घेतली. माझ्या शेतीत चांगलं उत्पन्न मिळतंय, माझा व्यवसाय चांगला चाललेला आहे, माझं शारीरिक सगळं व्यवस्थित, म्हणजे शारीरिक जीवन सुद्धा चांगलं चाललेलं आहे. कोणत्याही प्रकारचा मला कोणता अडचण राहिलेली नाही आणि मी वेळोवेळी भाऊंचं मार्गदर्शन घेऊन पुढे जात असतो. मला कधी वाटलं नव्हतं की मी बाबा जमीन खरेदी करू शकेल किंवा काय करेल. तर या पटीमध्ये जाण्यासाठी भाऊंच्या मार्गदर्शनाने त्यांचा सल्ला घेऊन की बाबा कोणची बाबा एक पॉईंट, बाबा ही भाऊ जागा आहे, घेऊ का, करू का, काय केल्यावरती काय होईल, भाऊंनी वेळोवेळी मार्गदर्शन करून मी आत्ताच एक प्लॉटसुद्धा खरेदी केलेला आहे आणि माझं आर्थिक स्थैर्य चांगलं चाललेलं आहे, व्यवस्थित सगळं चालू आहे. असे मला स्वतःला तरी अनुभव आहेत. इतर लोकांनी सुद्धा भाऊंचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्या जीवनात आनंद निर्माण कसा होईल याचं नक्कीच फायदा घ्यावा भाऊंच्या सल्ल्याने, असं मला वाटतं.